श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। देवाचा वास आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराचे व देवघराचे काही महत्त्वाचे नियम हे प्रत्येकानं पाळायलाच हवेत। आपल्या या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाही। देवपूजा करताना पूजेचे नियम माहीत नसल्यामुळे 99% लोकांकडून ही चूक घडते आणि त्या पूजेचे फळ त्यांना मिळत नाही आणि एका चुकीमुळे देवघरात आपल्या देव वास करत नाहीत। तर आता पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये कोणते ते महत्त्वाचे नियम आहेत जे आपल्याला माहीत नाहीत। देवघर हे देवांचं घर आहे, मग त्याबाबत आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे, कुठले देव आपल्या देवघरात नसले पाहिजे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे। तर आज आपण तेच आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्या घराला देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही। बाहेर जाऊन कितीही देवदेव करा, देवपूजा करा, परंतु जर तुमच्याच घरात देवांना जागा नसेल तर तुमची भक्तीही सारखी लागत नाही। म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे। घरात देवघर असल्याने आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते। आपलं देवघराचे काही महत्त्वाचे नियम आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। कोणते ते नियम चला पाहूया। पहिला नियम, देवघर हे लाल किंवा केशरी रंगाचं असावं, हे लक्षात ठेवा। दुसरा नियम, देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे। देवघरात धूळ साचता कामा नये। देवांना अंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावे। आपण जे पाणी पितो ना त्याच पाण्याने देवाला अंघोळ घालावी। देवाला अंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता, परंतु ते पाणी कुणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी नक्कीच घ्या, कारण ते पाणी हे तीर्थ समजले जाते। ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नका, कारण त्यामध्ये आपण शिवपिंडालाही अभिषेक करत असतो, अंघोळ घालत असतो। शिवपिंडाचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये, तुळशी पूजेमध्ये ते वर्जित आहे। तिसरा नियम, आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये। चौथा नियम, आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेचा गणपतीचे शास्त्र खूप कठीण आहे आणि त्याची पूजा करणे खूप अशी कठीण आहे। तर जर ते आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर त्याचे दोष आपल्याला लागतात। म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज त्याची पूजा करावी। प्रथम गणपतीची पूजा करावी, प्रथम गणपतीला अंघोळ घालावे, प्रथम गणपतीला आसनस्थ करावे, प्रथम गणपतीला गंध लावावे। पाचवा नियम, देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचं पाणी नंदीवर पडते। नंदी हा महादेवाचा शिष्य आहे, ते पाणी पडल्याने त्यांचा कोप होतो, त्यामुळे आपल्यावर संकट हे उद्भवू शकतात। सहावा नियम, आपण आपली कुलदेवता आणि कुलदैवत हे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं आहे। जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड हे द्यावे लागते। आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे। सातवा नियम, आपण देवाला जी फुलं वाहतो, जे निर्माल्य बनवतो ते पुन्हा वापरायचे नसते। देवी देवतांना वाहिलेले फुले, नैवेद्य या अनेक गोष्टी प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात। हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घराला वास्तुदोष निर्माण होतो। घरामध्ये कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाहीत। तसेच वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात, त्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते। अशा जळालेल्या काड्या वेळीच फेकून चला। भंगलेल्या, तुटलेल्या, मोडलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटो देवघरात पूजेत ठेवू नये। देवी देवतेच्या भंग पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्या। आठवा नियम, देवाच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात। देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवाचे तोंड पूर्व व उत्तर दिशेला असावे। नववा नियम, देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात। शिवपिंडावर हळदी कुंकू व्हायचे नसते। शिवपिंडाला भस्म लावायचे असते। ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा ही करायची नसते। 10वा नियम, देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो, 2 हातांनी नमस्कार होऊन मनापासून भक्तिभावाने नमस्कार करावा, जो भगवंतापर्यंत पोहोचतो। 11वा नियम, आपण देवघराची समई लावतो, निरंजन लावतो, त्यात तेल आणि तूप एकत्र लावू नये। एकतर तेलाचा दिवा लावा किंवा तुपाचा वेगळा दिवा लावा। 12वा नियम,
समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा दिवा पेटवायचा नाही. दिव्यामध्ये नेहमी 2 वाती लावायच्या. जीवाचा आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात. देवघरात घंटी जरूर असावी. सकाळ संध्याकाळी घंटीनाद व्हायला हवा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन घंटी झाल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते. 13वा नियम, देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते. त्यांना आपण शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो ते शांततेने करायचे असते. ते कधीही आपल्यासाठी चांगलेच असते. 14वा नियम, देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा असतो. आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्या शेजारी बोटाने लावायचा असतो. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावायचा असतो व इतरांना अंगठ्याने गंध हा लावायचा असतो. 15वा नियम, नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाही. 16वा नियम, मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची पूजा देवघरात कधीही करू नये. 17वा नियम, देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावेत. देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. 18वा नियम, देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी, कारण उत्तर ही दिशा लक्ष्मीची आहे. 19वा नियम, देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. 20वा नियम, घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल. त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होते. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही. सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते. देवघरात पांढरी संगमोरी फरशी बसवावी. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी. त्यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही. देवघरामध्ये कुलदेवतेचा टाक असणे आवश्यक आहे. देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती देखील आवश्यक आहे. माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे, म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेली असावी. लक्ष्मीची मूर्ती उभे असलेली घरामध्ये ठेवू नये. ती कमळामध्ये विराजमान आहे अशीच मूर्ती तुम्ही घरामध्ये ठेवा. त्यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. देवघरावरील सर्व बाजूस निर्माल्य असू नये. तसे कोणत्याही प्रकारचे आडगळही तुम्ही देवघरात ठेवू नये. 22वा नियम, आपले पूजेचे सामानसुद्धा एखाद्या खाली ड्रावर करूनच त्यामध्ये ठेवावे. पूजेची सामान व्यवस्थित ठेवा. इकडे तिकडे पसरले नसावे. सामानाला कोणताही पाय लागणार नाही याची काळजी तुम्ही अवश्य घ्या. सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे. त्याच्यामध्ये निर्मळता, सात्विकता आणि पवित्रता असली पाहिजे. 23वा नियम, देवघरात यंत्र असल्यास ती उभे मांडू नयेत. जमिनीशी समांतर असं मांडावी. यंत्र अखंडित असावी, ती जोडलेली नसावीत. काही घरामध्ये अगदी कमी जागा असते, असे देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केली तरी चालते. देव आपल्या सर्व समस्या समजून घेतात आणि पूजा आपली मान्य करून घेतं. फक्त स्वच्छ मनाने भक्तिभावाने देवाची पूजा करणे गरजेचे आहे. देवघरातील समय दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावे. तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे. आग्नेय कोपऱ्यात अग्नी देवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायू देवतेचा वास असतो. त्यामुळे करणे हे अतिशय योग्य मानले जाते. 25वा नियम, कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचे फोटो, सापडलेले देव, बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये. कारण आपण त्या देवांची जी काही सेवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्त्वाचे नियम आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. श्री स्वामी समर्थ.